चोरों और लुटेरों पर पुलिस ने शिकंजा कस दिया है। अलग अलग कार्रवाइयों में पुलिस ने 4 लोगों को गिरफ्तार किया। पिछले कई दिनों से शहर व देही मकामात पर चोरी और डकैती की वारदातें पेश आ रही थी, जिसकी वजह से लोगों में जबरदस्त डर और खौफ देखा जा रहा था। ऐसे में जिला पुलिस इंतजामिया ने चोरी और डकैती की वारदात अंजाम देने वाले गिरोहों को पकड़ने के लिए लोकल क्राइम ब्रांच की टीम को चौकन्ना रहने की हिदायत दी थी। ऐसे में जैसे ही पुलिस को खुफिया जरिए से इत्तला मिली कि मालाकोली पोल पर कुछ अपराध रास्ते में खड़े होकर मुसाफिरों को लूटने की कोशिश कर रहे हैं, पुलिस ने इन्हें वहीं हिरासत में ले लिया और इनसे पूछताछ की, जिसमें इन्होंने पिछले दिनों अंजाम दी गई चोरी और डकैती की कई वारदातों का एतराफ किया। शहरातील काही घटना ज्या होत्या यापूर्वी त्यामध्ये रॉबरी दाखल होत्या किंवा चेन स्नॅचिंगच्या घटना होत्या। यामध्ये स्थानिक पोलीस गुन्हे शाखा आणि पथक यांच्या प्रयत्नाने 9 वर्षाच्या दिवशीच 2 आरोपी आम्हाला मिळालेले आहेत। त्यामध्ये उत्सव महादू बल्लाड आणि आकाश बंडू गुंजावळे यांच्याकडनं रॉबरीच्या काही घटना डिटेक्ट झालेल्या आहेत। त्याचबरोबर इतरही मोबाईल किंवा स्नॅचिंगच्या संबंधीचे गुन्हे त्यामध्ये ओपन होत आहेत। तसेच शहरामध्ये दुसरे आणखीन 2 आरोपी, एक समीर पंडित नामनूर आणि सय्यद हनीफ जाफर हे 2 रेकॉर्डवरचे क्रिमिनल ताब्यात मिळाल्यामुळे एकूण 18 घरफोडीचे गुन्हे डिटेक्ट झालेले आहेत आणि त्यामध्ये लवकरात लवकर जवळजवळ 15 लाखापर्यंतचा मुद्देमाल हस्तगत करण्याचे आमचे कसून प्रयत्न चालू आहेत। त्यामध्ये 5 मोटरसायकली आणि सुमारे 30 तोळे सोने यामध्ये डिटेक्ट होण्याचे आमचे प्रयत्न चालू आहेत आणि ते निश्चितपणे आम्ही ते प्रगतीपथावर आहोत। सर, 18 गुन्हे म्हणजे 18 ओळखीत मोठ्या दोघांनीच केलेले आहेत सगळे? अगदी बरोबर आहे। घरफोडीचे जे गुन्हे आहेत हे फक्त या 2 आरोपींनीच केलेले आहेत आणि इतर जे गुन्हे आहेत त्यामध्ये वरचे जे स्नॅचिंग वगैरे असते ते त्याच आरोपींनी केले। तर यांची पद्धत नेमकी कशी होती, म्हणजे कोणी टिप द्यायची का, कोणी आणखी दुसरी? असे कोणते घरफोड्यांच्यामध्ये घरफोडे सिंगल पण व्यक्ती करू शकते किंवा 2ही व्यक्ती करू शकतात। घरफोड्यांच्या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत 2च गुन्हेगार मिळालेले आहेत। अद्याप तपास चालू आहे। जर आणखीन वाढले तर आम्ही ते निश्चितपणे त्यांना अटक करूया। सर, पोलीस दिदी काय नेमका उपक्रम? आदरणीय पोलीस महासंचालकांच्या आदेशान्वये राज्यामध्ये पोलीस दिदी आणि पोलीस काका या 2 योजना राबवल्या जात आहेत। शहरातील महिला सुरक्षाविषयक किंवा बालिकाविषयक जे काही घटना वाढू नयेत या दृष्टीने कसोशीने प्रयत्न म्हणून आम्ही शहरामध्ये पोलीस दिदीचा जो आत्तापर्यंतचे कामकाज होतं यामध्ये आणखीन चांगल्या पद्धतीने करण्याचा हेतू ठेवून कॉलेज भेटीमध्ये मुलींना काही पत्रकं तयार करून घेऊन, विशेष करून सायबरच्या संबंधित मुलींनी काय काळजी घ्यावी, नंतर महिला सुरक्षेच्या विषयी किंवा मुलींच्या सुरक्षेविषयी त्यांनी काय काळजी घ्यावी याविषयक त्यांना आमच्या महिला सुरक्षक विभागाच्या कर्मचारी, त्याचबरोबर आमच्या दामिनी पथकातल्या अधिकारी कर्मचारी यांच्या माध्यमातून प्रशिक्षण देणार आहोत आणि त्यामध्ये जास्तीत जास्त मुलींना सजग करणार आहोत की त्यांनी आत्मसंरक्षण कसं करावं। नुकताच जिल्हा परिषदचे अधिकारी यांनी स्मार्ट गर्ल कार्यक्रम ठेवलेला होता। त्यामध्ये सुद्धा मुलींनी आत्मसंरक्षण करण्यासाठी किंवा कशा स्वरूपात त्यांनी रिॲक्ट झालं पाहिजे अशा घटनेच्या विषयी, छेडछाडीची असेल किंवा इतर घटना असतील, तर त्या दृष्टीने आम्ही कसोशीने प्रयत्न केलेले आहेत आणि शहरामध्ये अशा घटनांच्या विषयीसुद्धा कमीत कमी होण्यासाठी आम्ही पोलीस दिदीच्या माध्यमातून, म्हणजे यामध्ये पोलीस दिदी ही आमची महिला पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी असेल आणि ती डायरेक्टली विद्यार्थिनीच्या संपर्कात येईल किंवा कॉलेजमध्ये मुलींच्या संपर्कात येईल आणि त्यांचा एक ग्रुप तयार होईल। त्यामधून मुलींच्या बाबतीत ज्या घटना होत आहेत याच्यावरती अंकुश आणण्याचा किंवा त्या सहज बोलू शकतील या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत।